तळ कोकणात मान्सून दाखल. पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता. आज कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही भागांना येलो अलर्ट. मान्सूननं तळ कोकणामधील किनारपट्टीसह संपूर्ण भाग व्यापला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाच्या मध्यम सरी. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. यंदा 2 दिवस आधीच पाऊस आल्यामुळे बळीराजाही सुखावला. जळगाव जिल्ह्यामधल्या रावेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस. तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचं नुकसान. अहिरवाडी गावामधल्या केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी प्रभाकर पाटलांनी हंबरडा फोडला. कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली. आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे. आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे. आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी. आमची केळी होती 1 हेक्टर. कितीचं नुकसान आहे? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये केळीच्या बागा भुईसपाट. माळशिरस तालुक्यामधल्या संगम गावातील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त. तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. माझी 4 एकर केळीची बाग होती. ही 4 एकर केळीची बाग कालच्या वाऱ्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. माझं या कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आणि या केळीसाठी माझं एक साधारण 7 ते 8 लाख रुपये मला ह्या केळी जोपासण्यासाठी खर्च आलेला होता. तरी माझ्यासारखे अशा अनेक शेतकरी आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची पूर्णपणे केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला पर हेक्टरी कमीत कमी तुम्ही 1-2.5 लाख रुपये द्यावेत. साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी. काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. वाई तालुक्यामधल्या भुईंज, जोशी विहीर परिसरामध्ये तुफान पाऊस. अनेक ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्याही घटना घडल्यात. वाशिमच्या मानोरा शहरामध्ये पावसाची हजेरी. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा दिलासा. पावसामुळे वातावरणात गारवा आलाय. बुलढाणा जिल्ह्यात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस. शेगावात वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली, तर पावसामुळे अनेक घरांचं नुकसान. वृक्ष मार्गावरती कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. जळगाव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या नशिराबाद टोल नाक्यात पत्रे उडालेत. सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाहीये. परभणीमध्ये काल संध्याकाळी आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यानं मोठी दाणादाण. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीवरती परिणाम, तर अनेक मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद होती. अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पावसाची हजेरी. काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा. राज्यात 353 पैकी 181 तालुक्यांवरती यंदा दुष्काळाचं सावट. एल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज. बहुतांश तालुके पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले आहेत. IIT मुंबईच्या भारत फोरकास्ट सिस्टीमचा अंदाज आहे. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ. गेल्या 3 महिन्यामध्ये LPGच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. मुंबईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवरती पोहोचली आहे. सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या आयुष्यावरती परिणाम होतोय. इंधन दरवाढीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया. आधी 2 रुपयांची वाढ केली, आता पुन्हा दरवाढ सुरूच. पवारांची सरकारवर टीका. दोन रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेली. त्या सगळ्या गोष्टीचा फायदा आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर. LPGची दरवाढ करून सामान्य माणसाच्या ताटातील जेवण महागाईच्या आगीत करपून टाकलं. पण प्रादेशिक पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगानं वाढणारी महागाई दिसत नाही. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा.
खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री करण्यास बंदी, विक्री करणाऱ्यांवरती कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा. छपाईच्या शाईतील शिस, झिंक आणि कॅडमियम मानवी आरोग्यास घातक असल्यामुळे कारवाईचा इशारा. राजधानी दिल्लीतील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरमध्ये जंतर मंतरवरील आंदोलनासाठी दिपके अमेरिकेमधून दिल्लीत आलेले होते आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये. आज का हमारा जो प्रोटेस्ट था वो काफ़ी सक्सेसफुल हुआ है और उसमें कम से कम 6 से 7 हज़ार लोग आए हुए थे और आगे ये आंदोलन अब पूरे देश भर में बढ़ेगा और जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते हम पीछे नहीं हटेंगे. ये आंदोलन पूरे नेशन वाइड होगा उनके रेजिग्नेशन तक. दरम्यान आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, पण दिल्लीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये देशहिताचं काही दिसलं नाही. आंदोलनावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. आंदोलन करायचा सगळ्यांना हक्क आहे. आंदोलन करावं, पण ते देश हितासाठी राहावं, जे मला त्या आंदोलनात असं आढळून नाही आलं. एवढंच मी बोलू शकते. भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना मुंबई विमानतळावरती अटक. 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या सोन्यासह इतर मुद्देमाल जप्त. DRIची मोठी कारवाई. सोनं तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय, तर आचरेकरांसह आणखी 5 जणही अटकेत. विमानतळावरती भारतीय कामगार सेना चांगली काम करत असताना रवींद्र चव्हाणांच्या गुंडांची घुसखोरी, त्यांना गोल्ड स्मगलिंगवरती कंट्रोल करण्यासाठी विमानतळावरती ताबा हवाय. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अटकेनंतर राऊतांचा गंभीर आरोप. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहित आहे सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक. रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीने काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे जिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात, हे सगळे गुंड जे आहेत ते काल त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? महापालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब न देणाऱ्या धुळ्यातील 11 पराभूत उमेदवारांवरती कारवाई होणार. निवडणूक होऊन 5 महिने लोटले तरीही निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास टाळाटाळ. पुढील 3 वर्ष कोणतीही निवडणूक लढू नये अशा कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती. सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंचा प्रचार दौरा. मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्याचा गोरेंनी दौरा केलाय. या दौऱ्यामध्ये महायुतीसोबत महाविकास आघाडीचे आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्यात. मी फक्त पोस्टमन, तुमचे निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार कोणाचा कार्यक्रम करायचा किंवा कार्यक्रम लावायचा ते आदेशानुसार पूर्ण करणं हेच माझं काम, मंत्री जयकुमार गोरे यांचं मोठं विधान. सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचा म्हटलं मी पोस्टमन आहे, इथलं तुमचं जे मत आहे ते पोस्टात टाकता तुम्ही माझ्या, मी देवेंद्रजींच्या जवळ पोहोचवतो. याच्या पलीकडचा माझा रोल नाही. इकडून ज्या सूचना मिळतात त्याचे संतुलन पालन करतो. मग कोणाचा कार्यक्रम करायच्या सूचना असतील त्या तर कोणाला कार्यक्रमाला लावायच्या सूचना असतील. नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी प्रचार सुरू. भाजप बंडखोर गोकुळ गीते यांच्याकडून मतदारांच्या भेटीगाठी, तर दुसरीकडे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी देखील मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. दोन्ही उमेदवार प्रचारात सक्रिय. नागपूर शहर काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या पदग्रहण सोहळ्यामध्ये सर्व प्रमुख नेते एकाच मंचावरती. मात्र भाषणांमधून पक्षातील गटबाजी पुन्हा समोर. प्रफुल्ल गुडधे यांनी मात्र भाजपचा शटर डाऊन केल्याशिवाय राहणार नसल्याचा दावा केला. बैठकीला न येणाऱ्या नेत्यांना देखील चांगलंच सुनावलंय.
अनुसूचित जाती प्रवर्गाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोलेंचा विरोध. अनुसूचित जाती प्रवर्गामधील जातींच्या विकासासाठी उपवर्गीकरण हा पर्याय होऊ शकत नसल्याची भूमिका. उपवर्गीकरण केल्यास आगीला हात लावण्यासारखं असा इशारा. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी दोन खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदर समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू आहे. शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची राज्य सरकारवरती टीका. सरकार ओबीसी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नातून जीव गेलेल्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार, ससाणेंचा सवाल. तर सरकार एका समाजापुढे झुकत असल्याचीही टीका. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सोलापूरमधील मोहोळमध्ये दूध डेअरीवरती कारवाई. 13 दूध नमुने तपासणीसाठी पाठवले. चंद्रमौली, एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे आणि तांबोळे इथं 6 दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी होणार. सोलापूरमधील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काकाकडूनच 5 वर्षांच्या पुतण्याची गळा दाबून हत्या. आरोपी काकाला अटक, तर हत्येचं कारण अस्पष्ट. मुलाचे आई वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे तो आजीजवळ बरूर गावामध्ये वास्तव्यास होता. धाराशिवमध्ये मंदिराच्या जागेच्या मोजणीवरून 2 गटात हाणामारी, महिलांनाही मारहाण. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. लोहारा तालुक्यामधल्या अचलेर तांडा इथं 20 जणांवरती गुन्हा दाखल. फलटण ग्रामीण पोलिसांनी 2 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. 4 आरोपींनाही अटक केली आहे. तर या पूर्ण कारवाईमध्ये 2,50,000चा मुद्देमाल जप्त झालाय. वाशिम जवळच्या कळंबा महाली इथं तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पितळ्या तोट्या आणि सोलार प्लेटची चोरी झाली आहे. पोलिसांनी केली विठ्ठल भगतला अटक. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये काकडदा परिसरामध्ये मध्यरात्री वणवा. आगीमुळे वनक्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वणव्यामुळे वन्यजीवांनाही फटका बसलाय. नुकसान टाळण्यासाठी वनविभागानं अग्निशमन व्यवस्था उभारण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. वाशिमच्या रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी. पाणी टंचाईची समस्या आणखी तीव्र होणार. नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे मशागतीच्या कामांना वेग. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारा मशागत महागली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं. खतं आणि बियाण्यांच्या भावामध्ये देखील वाढ. शेतकरी मेटाकुटीला. ममता बॅनर्जी यांनी मला राजीनामा द्यायला सांगितलं नाही, तृणमूल काँग्रेसचे खासदार युसुफ पठाण यांनी स्पष्ट केलं. ममता बॅनर्जींनी युसुफ पठाण यांना बहरामपूरमधून लोकसभेचा राजीनामा द्यायला सांगितल्याची चर्चा सुरू होती. या चर्चांना पठाण यांनी पूर्णविराम दिलाय. एक न्यूज़ बहुत ही वायरल हो रहा है कि ममता बनर्जी ने यूसुफ पठान से कहा कि बहरामपुर लोकसभा से उनके एमपी पद से रिजाइन कर दे ताकि वो लोकसभा इलेक्शन लड़ सके वहाँ से. मुझे ममता बनर्जी ने कभी भी ये बात नहीं की. पश्चिम बंगालमध्ये मदरशांच्या सर्वेक्षणाचे आदेश. प्रत्येक जिल्ह्यातील मदरशांची माहिती 5 जुलैपर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मदरशांमध्ये नियमानुसार काम होतं की नाही हेही तपासलं जाणार. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनल 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये ऊर्जा, पर्यटन, कनेक्टिव्हिटी आणि व्यापार क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्य हे वाढवण्यावरती चर्चा झाली आहे. बिहारच्या खान सरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. गोळीबाराशी संबंधित एका प्रकरणामध्ये त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये अग्निसुरक्षेच्या त्रुटी न केल्यास कोचिंग सेंटर बंद करण्याची नोटीस. ओडिशा राज्यातील भुवनेश्वरमध्ये कार्यकारी अभियंत्यावरती धाड. राज्य दक्षता विभागानं टाकलेल्या धाडीमध्ये 2 कोटी रुपयांची रक्कम जप्त.
वैकुंठनाथ बेहरा असं कार्यकारी अभियंत्याचं नाव आहे. बँकांच्या विविध लॉकरमध्ये नोटांच्या थप्प्या रचलेल्या होत्या. इस्रायलकडून अमेरिकेमध्ये हेरगिरी सुरू असल्याचं वृत्त. पेंटागॉन या संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त आहे. ट्रम्प सरकारची हेरगिरी हा अमेरिकेसाठी धोका असल्याचा दावा. हेरगिरीच्या शंकेनंतर अमेरिकेकडून सावधगिरी. हॉर्मुझनंतर आता बाब अल बंदेबची सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणचा इशारा. इराणी संसदेचे उपाध्यक्ष अली निगजात यांची धमकी. अमेरिका युद्धविरामाबाबत विरोधाभासी दावे करत असल्यानं ही धमकी दिली आहे. आता बाब अल मंदेब आशिया आणि आफ्रिकेला जोडणारी जगातील अत्यंत महत्त्वाची सामुद्रधुनी आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामध्ये मोजतबा खामेनी गंभीर जखमी झालेले होते. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा पायही कापावा लागलेला असता. मात्र आता ते सुरक्षित आहेत. इराणच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्टचे सदस्य अहमद खतामी यांनी माहिती दिली आहे. इराणच्या हालचालींवरती अमेरिकेची बारीक नजर. युद्धविरामादरम्यान देखील F-35 विमान तैनात. अमेरिकेनं फोटोही शेअर केलाय. आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानची पुन्हा नाचक्की. इराणनं पाकिस्तानच्या मध्यस्थीचा प्रस्ताव फेटाळला. अमेरिकेसोबत चर्चेसाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. खामेनींचे पूर्व सल्लागार जवाद लारिजानींचं वक्तव्य. डोनाल्ड ट्रम्प यांचे AI ब्रेन श्रीराम कृष्णन यांचा राजीनामा. महिना अखेरीस व्हाईट हाऊस सोडणार कृष्णन यांचं वक्तव्य. तर AI धोरण ठरवण्यामध्ये श्रीराम कृष्णन यांचा सिंहाचा वाटा आहे. सिलिकॉन व्हॅलीचा व्हाईट हाऊसमधील प्रभावी आवाज अशी त्यांची ओळख आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.